नमस्कार मित्रांनो. मी द संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज दिनांक 29 डिसेंबर 2025. तर आज पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 106 नंबर 2025 आणि 26चा आपण बघत आहोत. तर आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. याच्यावर आपला पेपर डिपेंड असतो. आपल्याला 90+ मार्क कसे मिळवायचे हा आपला प्रयत्न असतो. आणि आपण दररोज प्रत्येक जुन्या वर्षाचे पेपर जे होतात, PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर होतात, त्याच्यातले दर पेपरमधले 25 क्वेश्चन होतात. त्याच्यातला प्रत्येक 25 क्वेश्चनचे 4 भाग करून आपण प्रत्येक 25 प्रश्नांचं विश्लेषण बघतो. त्याच्यातला आपण पालघर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024चा 3 सेक्शन बघितले गेलेले आहेत, A, B आणि C. आज आपण पार्ट D बघणार आहोत, 75 ते 100 क्वेश्चन. तर आपलं मिशन आहे 2025ची पोलीस भरती. आणि तुम्हाला दररोज संध्याकाळी 7 वाजता द संदेश अकॅडमीवर पोलीस भरतीबद्दलचं लेक्चर, पोलीस भरतीबद्दलचे क्वेश्चन बघायला भेटतील. तर त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन अपडेट भेटेल तुम्हाला दररोज. तर आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे मित्रांनो, तो माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सगळी सभा दणदणाणून टाकली. या वाक्यातील एकूण किती विशेषणे आहेत? 4, 5, 2, 3. किती विशेषणे? 4. ऑप्शन क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. आता तुम्ही म्हणशाल मित्रांनो, सर 4 कोणती? पहिला आहे माझ्या म्हणजे आवाजाने. दुसरा आहे खणखणीत, ते काय? आवाज. ठणठणीत भाषणाने. आणि सगळी म्हणजे सभा. हे 4 विशेषण आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, स्वच्छता हीच खरी संपत्ती या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. शक्य, प्रयोजक, अभ्याहत, संयुक्त. कोणतं आहे? अभ्याहत. अध्याहत. ऑप्शन क्रमांक 3 अध्याहत. म्हणजे अध्याहत क्रियापद म्हणजे काय म्हणतात, त्याच्यात फक्त क्रियापद काय केलं जातं, क्रियापद थेट दिसत नसतं पण गृहीत धरलं जातं. आता याच्यात क्रियापद आहे का मित्रांनो? नाहीये. ज्या वाक्यात क्रियापद दिसत नाही पण गृहीत धरलं जातं त्या क्रियापदाला काय म्हणतात? अभ्याहत क्रियापद असे म्हणतात. मावशीने 2 तोळे सोने खरेदी केले. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तृतीया, प्रथमा, सप्तमी, चतुर्थी. सोनेची विभक्ती ओळखायला लावली. सोन्याची विभक्ती आहे प्रथमा. आणि मावशीची येईल काय येईल? मावशीने म्हणजे आल्यावर काय येईल? ती मावशीची विचारली असती तर तृतीया. तर आपल्याला सोन्याची विचारली, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर, प्रथमा विभक्ती. आपली चित्रे खरीखुरी वाटली पाहिजे म्हणून लिओनार्दोने नाना तऱ्हेचे प्रयोग केले. या वाक्यप्रकार ओळखा. केवळ, मिश्र, संयुक्त, उद्गारवादी. कोणतं आहे? मिश्र वाक्य मित्रांनो. आता मिश्र वाक्य का, तर ते बी तुम्हाला समजलं पाहिजे. मिश्र वाक्य ऑप्शन क्रमांक 2 मिश्र वाक्य. आता मिश्र वाक्य म्हणजे काय? मुख्य वाक्य प्लस त्याला कोणतं वाक्य पाहिजेत? उपवाक्य किंवा गौण वाक्य. यालाच काय म्हणतात? आता आपली चित्रे खरीखुरी वाटली पाहिजेत हा एक झाला, म्हणून लिओनार्दोने नाना तऱ्हेचे प्रयोग केले, म्हणजे 2 वाक्य झाले. मुख्य वाक्य काय आहे? आपली चित्रे खरीखुरी वाटली पाहिजेत आणि त्यासाठी त्यांनी काय केले? तऱ्हेतऱ्हेचे प्रयोग केले. पुढीलपैकी सामासिक शब्दाचा अयोग्य विग्रह असणारा पर्याय का? प्राप्त धन. प्राप्त आहे धन जास्त. पुरणपोळी, पुरण भरून तयार केलेली पोळी. वनभोजन, वनातील भोजन. विटी दांडू, विटी अथवा दांडू. ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो हे योग्य उत्तर असणार आहे. ते का?
विट्टी आणि दांडू हे सोबत खेळणारे वस्तू आहे. जर तुम्ही विट्टीनंच खेळणार असाल अथवा दांडूना हे नाही, अथवा म्हणजे हा किंवा ऑब्लिक येऊ शकतो, त्यामुळे हा अयोग्य अविग्रह ठरणार आहे. आपणच आपल्या गैरसोयी निर्माण करत असतो. या वाक्यातील काळ व का अपूर्ण वर्तमान काळ, रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ, रीती वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ कोणता आहे? रीती वर्तमान काळ. आता रीती वर्तमान काळ म्हणजे काय मित्रांनो ते बी समजलं पाहिजे. रीती वर्तमान काळ तो कसा? तर एखाद्या सवयी आहे किंवा नेहमीच्या क्रिया घडत असतात, आपण आपल्या गैरसोयी निर्माण करत असतो, म्हणजे क्रिया करत असतो, त्याला काय म्हणतात? रीती वर्तमान काळ असं म्हणतात. पुढचा कावळा म्हणजे गोंडी भाषेत काय? काकड, रावणाल, बारडा, पोनाड. काय म्हणतात? त्याला काकड म्हणतात कावळ्याला गोंडी भाषेत. काकड. शीघ्रकृपी म्हणजे काय? मोजक्या शब्दात बोलणारा, श्रम करून जगावणारा, अतिशय लवकर बोलणारा, अतिशय लवकर रागवणारा. शीघ्र म्हणजे लवकर. शीघ्र म्हणजे काय होतो? लवकर होतो. आणि कोपी म्हणजे रागवणारा, म्हणजे काय होईल? अतिशय लवकर रागवणारा. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार मित्रांनो. मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? पूर्वरूप संधी, पररूप संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. कोणती आहे? विसर्ग संधी. ऑप्शन क्रमांक 4 विसर्ग संधी. पुढला प्रश्न, शहाणपण आणि शहाणेपणा या हे कोणत्या प्रकारचे नाम आहेत? भाववाचक, विशेषनाम, समुदायवाचक, सामान्य नाम. कोणतं आहे? भाववाचक. ऑप्शन क्रमांक 1 भाववाचक नाव. भारतीय दंड संहिता 1860च्या कायद्यात बदल करून 2023 मध्ये कोणता कायदा संसदेत पारित केला? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम, भारतीय दंड न्याय संहिता. कोणता केला? भारतीय न्याय संहिता 2023. ऑप्शन क्रमांक 2 भारतीय न्याय संहिता 2023. सूर्यमाळ कडा हे कोणत्या जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण आहे? नाशिक, ठाणे, पालघर, रायगड. कोणता? पालघर. पालघर. पालघर तालुक्यातील कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? मुंबई नाशिक, मुंबई अहमदाबाद, मुंबई दिल्ली, मुंबई पुणे. कोणता जातो? मुंबई अहमदाबाद. ऑप्शन क्रमांक 2 मुंबई अहमदाबाद. तो कोणता आहे? नॅशनल हायवे 48 म्हणून ओळखला जातो. तो जिल्ह्यातून पालघर जिल्ह्यातल्या तालुक्यातून जातो. राजे मुकणे यांची स्वतंत्र संस्था पालघर जिल्ह्यात कुठे आहे? मोखाडा, वसई, जव्हार, तलासरी. कुठे आहे? जव्हारला आहे. ऑप्शन क्रमांक 2 जव्हार. खालीलपैकी कोणत्या तालुक्यात समुद्रकिनारा लाभलेला नाही? तलासरी, मोखाडा, डहाणू, पालघर. कोणत्याला लाभलेला नाही? मोखाडा. ऑप्शन क्रमांक 2 मोखाडा. तो कुठे आहे मोखाडा? नाशिक जिल्ह्याच्या बाउंड्रीला. बॉर्डर. तलासरी, डहाणू आणि पालघर हे कोणी आहे? समुद्रकिनारी. उत्तरेकडून दक्षिणेस गेल्यात खालीलपैकी जलविद्युत केंद्राचा योग्य क्रम लावा. भाटघर, कनेरी, राधानगरी, कोयना. राधानगरी, कोयना, कनेरी, भाटघर. कोयना, कनेर, भाटघर, राधानगरी. भाटघर, कनेर, कोयना, राधानगरी. जर उत्तरेकडून दक्षिणेत गेले तर पहिला कोणता येतो? भाटघर येतो. ऑप्शन क्रमांक 4 नंतर कान्हेर येतो.
नंतर कोयना येतो, नंतर राधानगरी येतो. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, आता हे तिन्ही जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहेत ते तुम्ही मला सांगायचं आहे. मच्छमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबईबरोबर टिंबटिंब येथे आहे. सातपाटी व रत्नागिरी तिथे बी मच्छमारी केंद्र आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक कोण आहेत? मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर, यशवंतराव होळकर, खंडेराव होळकर. कोण आहे? मल्हारराव होळकर. ऑप्शन क्रमांक 1 मल्हारराव होळकर. खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहेत? बाळ गंगाधर टिळक, गोपाळकृष्ण गोखले, ज्योतिबा फुले, गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख. 4 ऑप्शन. भारतातील सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे? 100, 500, 182, 252. किती मीटर आहे? 182 मीटर. ऑप्शन क्रमांक 3. आता हे स्टॅच्यू ऑफ युनिटी ही कोणाची ते आहे? तर लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यांच्या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला दरमहा किती रक्कम मिळते? 1500, 1590, 1550, 1530. किती मिळते? 1500. ऑप्शन क्रमांक 1 हा आपला योग्य उत्तर आहे. सध्याच्या मॅनिफेस्टो ते इलेक्शनचा जो मॅनिफेस्टो असतो त्याच्यामध्ये इलेक्शन निवडण्यासाठी तर माझ्या लाडक्या बहिणीला किती महिन्याचं आश्वासन दिलं होतं? 2100 रुपयाचं. हा पण लक्षात राहू द्या. हा येऊ शकतो. हा आत्ता आलेला मागं आलेला आहे. हा यावेळेस येऊ शकतो. ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? प्रौढ स्त्रिया, प्रौढ पुरुष, 18 वर्षावरील संबंधित गावातील सर्व नागरिक आणि यापैकी नाही. कोण होतं? 18 वर्षावरील संबंधित सर्व गावातील नागरिक. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? 105, 760, 670, 746. किती आहे? 1 हॉर्स पॉवर म्हणजे 1 HP म्हणजे 746 वॅट. तर मित्रांनो, मला तुम्हाला एक विचारायचं आहे, आपण जो ट्रॅक्टर घेतो तो 45 HP घेतो म्हणजे किती वॅटचा घेतो हे आपल्याला सांगायचं आहे. त्यामुळे काय करायचं? 45 गुणिले 746 करा. तेवढा वॅटचा आपला ट्रॅक्टर असणार आहे पॉवरचा. पुढचा प्रश्न, घटनेच्या कोणत्या कलमात जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा देण्यात आला होता? सन 2019 मध्ये रद्द करण्यात आला. 324, 352, 370, 380. कोणता कलम? 370. ऑप्शन क्रमांक 3 कलम 370. नवीन संसद भवनाचे उद्घाटन माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते रोजी टिंबटिंब करण्यात आले. 28 जून 2023, 18 मे 2023, 28 मे 2023, 18 जून 2023. कधी केलं? 28 मे 2023. ऑप्शन क्रमांक 3 28 मे 2023 या रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. अशा प्रकारे मित्रांनो आपले पालघर जिल्हा पोलीस शिपाईचा पेपर संपलेला आहे. चारही भाग आपले झालेले आहेत. तर तुम्हाला आजच्या पेपरमध्ये 25 पैकी किती मार्क मिळतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. मित्रांनो, अभ्यास खूप करावा लागणार आहे आपल्याला. तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून सांगा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट पोलीस भरतीसाठी तुम्हाला नक्की वेळोवेळी मिळत राहील. आणि स्वस्थ राहा, खुशाल राहा. आज आपण येथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.